राम राम मंडळी, आज बनवणार आहे मी रव्याचे आप्पे. त्यासाठी लागणारी कटिंग सगळी करून घेतलेली आहे. आणि 1 कप दही इकडे, दह्यामध्ये 1 कप रवा भिजत घातला होता, म्हणजे अर्धा कप दही आणि 1 कप रवा, हे सगळं भिजत घालून ठेवलं होतं. आता मला फोडणी घालायची, त्यामुळे थोडंसं तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, कांदा टाकला, कढीपत्ता टाकला आणि त्यामध्ये शिमला मिरची घालून थोडीशी हिरवी मिरची घातली आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं, चांगलं शिजवून घेतलं. आणि जे गाजर चिरलं होतं ते दह्यामध्ये असंच टाकून दिलं. थोडासा सोडा टाकला, लागणारं थोडंसं मीठ चवीपुरतं टाकलं आणि जी आपण शिजवून घेतलेलं आहे कांदा आणि शिमला मिरची ती यामध्ये टाकून घेतली आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मस्त आप्पे पात्राला छान असं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये छान छोटे छोटे आप्पे बनवायला ठेवून द्यायचे. झाकण ठेवायचं, 1 मिनिटभर शिकून घ्यायचं. मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असे रव्याचे आप्पे तयार होतात. यानंतर मी काय केलं हे बघायचं असेल तर नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा.